आज खूप महत्त्वाचा दिवस आहे देवा. मोठं धाडस करायला चालले. जे ठरवलंय ते मला करता येऊ दे. सत्याचा विजय होऊ दे, श्वेताला न्याय मिळू दे आणि जे सत्य समोर येणार आहे ते पचवायचं बळ ह्या कुटुंबाला मिळू दे. नारायण, रोहिणी, अरे कुठे आहेत सगळे? रोहिणी, आज जॉईन केलंयस तू? माहितीये ना मला सकाळी गरम पाणी लागतं प्यायला, माहितीये ना? हो मी मग नुसत्या पाण्यासाठी एवढा वेळ वाट बघायची मी? नाही सर, मी येतच होते तितक्यात तुम्ही स्वतः आलात. यावं लागलं कारण या घरातल्या नोकरांना अक्कल नाहीये. इडियट, तुझं डोकं फिरलंय का? एवढं गरम पाणी कोण पितं? सर नेहमी इतकंच गरम केलं. तुम्हीच म्हणता ना की पाणी पिता पिता कोमट होतं, मी तेच फॉलो केलं सर. रिअली? आता तू मला शिकवणार? नाही सर, मी उलट उत्तर देऊ नकोस. नोकरी जड झालीये का तुला? तुम्हा नोकरांचा हाच प्रॉब्लेम असतो. तुम्हाला वेळोवेळी तुमची लायकी दाखवली नाही ना, डोक्यावर बसता. सॉरी सर. हात दे तुझा. सर हात दे. गुड मॉर्निंग समर. गुड मॉर्निंग काकू. ज्यूस. थँक्यू. ऑफिसला जायची तयारी वाटतं. गेले काही दिवस तुझ्याकडे माझं दुर्लक्ष होतंय रे. तू जेवतोयस ना नीट? झोप वगैरे होते ना तुझी नीट? डोंट वरी. तरी पण काळजी वाटतेच ना रे. म्हणजे घरात एवढं सगळं होत असताना परिणाम होतोच ना आपल्यावर. इतक्या विचित्र गोष्टी घडतात घरात. त्यात आता आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे. मोठा निर्णय? रोहन आणि अधिराच्या बाबतीत काय करायचं ठरवलंस तू? म्हणजे स्वानंदीशी काही बोलणं झालं का तुझं? स्वानंदी मॅडमशी काय बोलायचं? रोहन आणि अधिरामध्ये जे काही गैरसमज होते ते दूर झालेत आणि पुढे काय करायचं ते त्यांचं ते ठरवतील ना. आणि जेव्हा अधिरा रेडी होईल तेव्हा तिला परत एकदा वाजत गाजत सासरी पाठवून देऊ. परत तिथेच? हो मग. पण आता कसं वागायचं नाही हे तिला कळलंय ना. आणि रोहन असेल की तिच्या बरोबर. तेव्हा रोहनच्या बाबांची गॅरंटी काकू मी देऊ शकतो. ते अतिशय चांगले आणि समजूतदार गृहस्थ आहेत. आणि शिवाय अधिराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याशी तिचं खूप चांगलं जमतं. एवढं सगळं झाल्यावर डॉल रुळू शकेल का त्या घरात? काकू मला असं वाटतं की अधिराने समजून उमजून लग्न केलंय आणि आता हे घरातले वाद तिला मागे टाकावेच लागणार. चल मला निघायला लागेल. समर, मान्य आहे तुझं, पण कसं आहे, रोहन खूप साधा बिचारा आहे रे. आणि आपली अधिरा खूप लाडवलेली आहे. आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता अधिरावरनच बघ ना, अनुभव आलाच ना आपल्याला. हे बघ काकू, प्रेमाबद्दल मला खरंच काही माहिती नाही, कारण मी कधीच कोणाच्या प्रेमात पडलो नाही. माझा विश्वास आहे की खरं प्रेम हे कधीच नष्ट होत नाही, असं निघून जात नाही. आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, माया आहे, म्हणूनच आपण कुटुंब म्हणून एकत्र आहोत ना. आणि प्रेम हाच तर कुटुंबाचा पाया आहे. वहिनी, भाजलं ना मला. हो, आत्ता जे काही करणार होतास ना त्यानंतर तिलाही भाजलं असतं. वहिनी, माझं घर, माझे नोकर, मला हवं ते मी करेन. तू कोण मला बोलणारी? नोकर आहेत म्हणजे विकत नाही घेतलंस त्यांना. जे काही पैसे पुरवता ना त्या बदल्यात ते कष्ट करतात.
त्यांच्या आयुष्यातले तास तुम्हाला देतात. बास झालं रे, तुझी नाटकं ना खूप झाली. आणि मी कोण ना, राजवाड्यांची बायको, मिस्टर समर राजवाड्यांची बायको. आणि आता मी काय करू शकते हे दाखवते तुला. चल. ए वेड लागले का तुला? डोकं फिरलंय तुझं? कोणाच्या वाटेला जातेस कळतंय का तुला? हो, एका अत्यंत उर्मट आणि निर्लज्ज मुलाच्या वाटेला गेली आहे मी, ज्याला ना खूप आधीच वठणीवर आणायला हवं होतं. ए बापरे, खूपच बोलायला लागलीस ग तू. तुला माहितीये ना, आजीच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वेळी तोंडावर पडली होतीस तू. त्याचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर नाही काढायचा. एवढं सगळं होऊनही तू शिकली नाहीयेस का त्यातून? तू कितीही ट्राय केलंस ना, माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. याच गैरसमजामुळे ना खूप नुकसान करून घेणार आहेस तू स्वतःचं. मला कोणी काही बोलू शकत नाही, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अख्खं जग कसं माझ्या तालावर नाचतं. अरे असं नाही आहे. पण सोड, यु नो व्हॉट, मला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुला काय वागायचं आहे ते तू वाग, पण श्वेताला न्याय मिळवून देणं हे मी करणारच आहे आता. अरे वा, हे काय मला स्टेजच्या मध्ये आणून उभं केलं. एक मिनिट, ड्रामा करणार आहेस? ड्रामा करणार आहेस? हे मी पण बघ आता. स्वानंदी वहिनी, तुला वाटत असेल मी तुझ्या भोवती फिरतोय. नाही, मी तुला ट्रॅप करतोय आणि आता तू यातून सुटू शकत नाहीस. ऍक्च्युली काय, मला ना तुझा प्रॉब्लेम कळलाय. तुला स्वतःलाच स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतो. राईट ना? सारखं तोंडावर पडणं, फालतूची बड 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 करत राहणं. पण ठीक आहे, तुला आवडती ना बडबड करायला, तू कर, बिंदास्त बडबड कर. काय आज माझ्याकडे पण खूप वेळ आहे, तेवढंच माझं एंटरटेनमेंट होईल. बिंदास्त कर बडबड तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही काही बोललीस ना, तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. हा वहिनी, बोल बोल, तुला काय कंप्लेंट आहे माझ्या विरुद्ध? बोल, सगळी भडास बाहेर काढून टाकच. छे, भडास कसली? मला आश्चर्य वाटतंय तुझ्या वागण्याचं. अरे म्हणजे समर राजवाड्यांचा भाऊ आहेस तू, तरी असा कसा निघालास? म्हणजे या घरचा मुलगा आहेस? असं असताना तू इतका निर्लज्ज, नालायक कसं काय आहेस? बाईचं आयुष्य खेळ वाटतं तुला? वापरलं खेळणं आणि टाकून दिलं, इतकं सोपं वाटतं? इतक्या हलक्यात घ्यायचं नाही या बायकांना. खूप पस्तावशील, सांगून ठेवते. एका बाईने ठरवलं ना, तर तिला त्रास देणाऱ्याला आणि तिला घाबरवणाऱ्याला ती आयुष्यभराची अद्दल घडवू शकते. तुझ्यासारख्या लहान मुलाला शिक्षा देण्यासाठी मला फक्त कायद्याची मदत घ्यावी लागणार, आणि जी मी घेतली तर तू वाचणार नाहीस.